वैभव दादाने भूमिका मांडली की विशाल भाऊ उभे आहेत, आमच्या घरातल्या धैर्यशील ला आम्ही थांबवतो. म्हटलं असं का करतात? नाही म्हटले, सगळ्यांनी उभं राहणं योग्य नाही, आम्ही धैर्यशीलला थांबवतो. पण मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, धैर्यशील हा अतिशय उत्तम आणि फार क्लिअर थिंकिंग असणारा कार्यकर्ता, फार थिंकिंग क्लिअर आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माझ्या अनेक तासाच्या चर्चेमध्ये धैर्यशील हा कायम कुठल्याही कानाकोपऱ्यात या शहराच्या कुठलाही प्रश्न, बाबासाहेब सीतांचा काय प्रश्न आहे याच्या सगळ्यांच्याकडे माहिती असेल, पण धैर्यशील मुद्दा काय सांगायचा तेवढा ऍक्युरेट सांगतो. पल्ला न लावता काम करणारा आमचा धैर्यशील आहे. हा धैर्यशील पण थांबला. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की जे शक्य होतं अगदी धैर्यशील पासून सगळ्यांना थांबायला लागलं. त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की नाराज होऊ नका. आपल्या सगळ्यांचं भवितव्य या निवडणुकीत गुंतलेलं आहे. या शहराच्या भवितव्यासाठी आपल्याला ताकदीने एकसंघपणाने काम